पण नागपूर इतकं का भडकलं? विधिमंडळापासून ते चौकातल्या नाक्यापर्यंत आज या एकाच प्रश्नाची चर्चा होती। राज्यातल्या एखाद्या शहरामध्ये शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, बेसुमार गाड्या जाळतात, लोकांच्या घरांवर हल्ले होतात, पोलीस जखमी होतात। 3-4 तास हा तमाशा सुरू राहतो। 2 समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचा संदेश राज्यभरात पोहोचतो। आणि तरीही हे का घडलं, हे कुणामुळे घडलं याची स्पष्ट उत्तरं मिळत नाहीत। जेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट असते, या प्रश्नाची उत्तरं सगळ्यांना माहीत असतात, पण त्याचा उच्चार करण्याची कुणाचीही इच्छा नसते। नागपूरच्या घटनेबाबतही वेगळं घडत नाहीये। नागपूरच्या घटनेला एखादा आंदोलन किंवा पोलिसांना जबाबदार ठरवलं जातंय, पण गेले 5-6 महिने राज्यात काही नेत्यांकडून जी बेजबाबदार भडकाऊ वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळेच हे घडलंय अशी चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे। काल रात्री 8 नंतर नागपूरच्या महाल परिसरात उसळलेला हा हिंसाचार। कुठे गाड्या जळत होत्या, कुठे दगडफेक होत होती, कुठे पोलिसांना लक्ष्य केलं जात होतं, तर कुठे अश्रुधुराच्या नळकांड्या फुटत होत्या। जवळपास 3 ते 4 तास हा सगळा प्रकार सुरू होता। मध्यरात्र उलटेपर्यंत हे सगळं वातावरण शांत झालं, पण आज सकाळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नागपूरमध्ये झालेली हिंसा ठरवून केली गेली होती की ती अचानक घडली? अध्यक्ष महोदय, एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले। शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते, ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी सोमवारी नागपूरमध्ये बजरंग दलानं आंदोलन केलं। त्या आंदोलनात ज्या गोष्टी जाळण्यात आल्या त्यानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या आणि त्यामुळेच ही हिंसा घडली अशी थिअरी सांगितली जाते। पण घटनास्थळी जे काही घडलं आणि ज्या गोष्टी सापडल्या त्यावरून ही हिंसा पूर्वनियोजित होती असं एकनाथ शिंदेंनीही आज सभागृहात सांगितलं। कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली। हॉस्पिटलला लक्ष केलं, तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली, त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे। त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळीत टाकली, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच। सकाळी एक आंदोलन होतं आणि संध्याकाळी हिंसा भडकवली जाते हे जर मान्य केलं तर मग सवाल उपस्थित होतात नागपूर पोलिसांवर। कारण ही हिंसा उसळली नागपूर शहरामध्ये। नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा जिल्हा। नागपूरच्या ज्या महाल भागात हिंसा उसळली तिथेही भाजपचे आमदार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एक आंदोलन होतं, त्याचे पडसाद उमटणार याची शक्यता स्पष्ट दिसते। मग ते पडसाद उमटावेत यासाठी पूर्वतयारी केली जाते आणि तरीही पोलिसांना याची साधी कल्पनाही येत नाही। जर हिंसा पूर्वनियोजित होती तर मग ते पोलीस खात्याचं अपयश आहे का, हा सवाल विरोधकांनी केलाय। ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे, भाजपचे आमदार म्हणतात। पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं, काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते, त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं
तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरंही जावं लागलं नसतं, हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा गेल्या 3-4 दिवसात चिघळलाय. मात्र त्या अगोदर घुसके मारेंगे अशा घोषणा, विशाळगडावरील अतिक्रमण काढताना झालेली हिंसा, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते अशी वक्तव्य, लव जिहाद आणि वोट जिहाद सारखे मुद्दे, हलाल की झटका असे वाद, या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यात हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये सातत्यानं तणावाचं वातावरण निर्माण होत होतं आणि त्याचीच ही परिणिती असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय. जी काही दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ही वक्तव्य करत असताना या वक्तव्यातून काहीतरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडूनच होताना दिसतोय. आणि म्हणून कालच्या या दंगलीचा, कालच्या झालेल्या प्रकाराचा निषेध करत असताना हे सगळं सरकार निर्मित आहे का, हे सगळं सरकारकडूनच होतंय का, अशा प्रकारची शंका याला पुरेपूर जागा आहे. कोणाची बाजू घेत नाही, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की अशा घडीला ज्या वेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरील शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातील मोठं संकट असताना अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणं हे अशोभनीय आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, हे साधारण ठरलेलं वाक्य सर्वच जण म्हणतात की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. अरे पण तो कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आणि हे दोषी कधी सापडतील? माझा प्रश्न सरकारलाच आहे. सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा? का आपलं लक्ष नाही आहे याच्यावर? सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र राहिला पाहिजे. आणि जर अशा प्रकारच्या दंगली भडकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील, जे कोणी भडकत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा, त्यांच्या तात्काळ कारवाई करा. नागपूरमधल्या घटनेनंतर अनेक नेत्यांचा रोख हा भाजपचे मंत्री नितेश राणेंकडे होता. कारण नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये बरेच वाद झाले. पण नागपूरच्या घटनेनंतर मात्र नितेश राणे यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलीच तंबी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी जे काय काल नागपूरवर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि VHP आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते, त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला. मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे अशा काही लोकांची तयारी होती का ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार. लोकप्रतिनिधी आणि त्यातही मंत्रिपदावर पोहोचलेल्या व्यक्तीनं समाजामध्ये दुही निर्माण होईल अशी कोणतीही वक्तव्य करणं अपेक्षितच नसतं. प्रत्येक नेत्याला भूमिका आणि विचार हे असणारच, पण त्या भूमिका आणि विचारांचा अतिरेक झाला तर संसार उद्ध्वस्त होतात ते सर्वसामान्य नागरिकांचे. त्यामुळे नागपूरच्या घटनांची पुनरावृत्ती राज्यामध्ये होऊ द्यायची नसेल तर सगळ्याच पक्षांना आपल्या या नेत्यांना आवर घालावा लागेल आणि पोलिसांना सुद्धा निष्पक्षपणे आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल. नाहीतर आर्थिक विकासाची स्वप्न पाहणारं हे राज्य जातीय आणि धार्मिक मुद्द्यांमध्येच अडकून पडेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.